नमः. प्रथम श्री गणेशाला वंदन करते, जी बुद्धीची देवता आहे. शारदा मातेला वंदन करते, जी वाणीची देवता आहे. माझ्या गुरूंचं स्मरण करते आणि माझ्या मातापित्यांचं स्मरण करते. आणि आपण सर्व गीताप्रेमी, ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे, आस्था आहे, गीता जाणून घ्यायची ज्यांना इच्छा आहे, अशा सर्व अधिकारी माझ्या सर्व मैत्रिणींना नमस्कार करते. आणि आपण आता गीतेला सुरुवात करूया. तिसरा अध्याय आपण बघतोय, कर्मयोगाचा अध्याय. 15 श्लोक आपले झालेले आहेत. 14व्या 15व्यामध्ये आपण बघितलं होतं की या निसर्गाचं चक्र कसं चालतं. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टी निर्मिती केली तेव्हा या सृष्टी निर्मितीच्या वेळी मानवाला निर्माण केलं आणि त्याच्याबरोबरच त्याचा धर्म निर्माण केला. आणि धर्म या शब्दाचा व्यापक अर्थसुद्धा आपण बघितला होता की धर्म म्हणजे काय, तर स्वकर्तव्य, आपल्याला प्राप्त झालेलं जे कर्तव्य आहे त्याला धर्म असं म्हणतात. हे पण आपण मागच्या वेळेस हे सगळं बघितलं होतं. स्वधर्माचा अर्थ आपण छान पद्धतीने समजावून घेतला होता. आता हे जे 14वा 15वा आणि श्लोक आहे ते चक्र आपण परत एकदा थोडंसं बघूया की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणजे ब्रह्मदेव या ठिकाणी आपल्याला सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात की संपूर्ण प्राणी हे अन्नापासून उत्पन्न होतात आणि अन्न हे पावसामुळे निर्माण होते आणि पावसाचा वर्षाव यज्ञाने होतो, म्हणजे स्वधर्म केल्याने होतो. आणि यज्ञ कर्मापासून निष्पन्न होतो आणि कर्म वेदांपासून निर्माण होते, म्हणजे वेदांमध्ये सांगितलेलं आहे कुठलं कर्म कसं केलं पाहिजे. म्हणून कर्माची निर्मिती ही वेदांपासून म्हटलेलं आहे आणि वेदांची निर्मिती ही अक्षर ब्रह्मापासून होते. म्हणजे सर्वव्यापी परमात्मा हा यज्ञामध्ये नित्य सामावलेला आहे, असा या 2 श्लोकांचा अर्थ आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यज्ञ या शब्दाचा पण आपण व्यापक अर्थ बघितला होता की आहुती देणे किंवा त्या ह्याच्यामध्ये अन्न, तूप इत्यादी वस्तूंचा त्याग करणं म्हणजे यज्ञ. आणि तसंच दान करण्यात वस्तूंचा त्याग आहे म्हणून दानाला सुद्धा यज्ञच म्हणतात. तप करण्यामध्ये सुख आणि भोगाचा त्याग आहे. तप एखादं करायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला वेळ द्यावा लागतो, शरीराला संयमित करावं लागतं, विशिष्ट मर्यादा पाळावी लागते, इंद्रिय संयमन करावं लागतं. म्हणजे त्या तपामध्ये सुद्धा सुख आणि भोगाचा त्याग आहे म्हणून तपाला सुद्धा यज्ञ म्हटलं जातं. कर्तव्य कर्म करण्यात आपल्या स्वार्थ, आराम इत्यादी गोष्टींचा त्याग आहे म्हणून स्वधर्माला सुद्धा यज्ञ म्हटलं जातं. हे आपण पाहिलं होतं की यज्ञ म्हणजे काय, स्वधर्म, आपला स्वधर्म. आणि यज्ञ म्हणजे त्यांनी सांगितलं की यज्ञ शब्द फक्त हवन क्रिया ह्याच्यासाठी न वापरता दान, तप इत्यादी संपूर्ण शास्त्रविहित क्रियांचा तो दर्शक आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये उपनिषद आहेत, अनेक उपनिषद आहेत. तर त्याच्यापैकी बृहदारण्यक उपनिषद जे आहे तर त्याच्यामध्ये मागे पण मला वाटतं ही गोष्ट होऊन गेलेली आहे की ब्रह्मदेवानी देवता, मनुष्य आणि असुर या तिघांना एक अक्षर दिलं, द हे अक्षर दिलं, म्हणजे उपदेश केला त्यांनी. तर मग त्यांनी कसा घेतला त्याचा अर्थ, तर देवतांजवळ भोगसामुग्रीचे आधिक्य होते म्हणून त्यांनी दचा अर्थ दमन करा असा घेतला. कारण की देवयोनी जी आहे ती भोगयोनी आहे
त्या ठिकाणी कर्म हे करायचंच नसतं. फक्त आपण जे पुण्यकर्म केलेलं आहे त्याचे भोग भोगण्यासाठी म्हणून आपल्याला स्वर्गलोक मिळतो. तर त्या स्वर्गलोकामध्ये फक्त भोग भोगायचे असतात. तिथे स्वातंत्र्य नसतं कर्माचं, किंवा चांगलं विशिष्ट कर्मसुद्धा वेगळं काही करू शकत नाही. हे देवलोक फक्त काय करतात, भोग भोगत असतात. आणि म्हणून त्यांना दमन करा असं द या अक्षराने सांगितलं. मनुष्यामध्ये काय प्रवृत्ती आहे, संग्रह करण्याची प्रवृत्ती आहे. आपण प्रत्येक गोष्टी ही जमा करून ठेवत असतो. आता दिवाळीमध्ये बघा, आपण जर आपलं घर आवरायला काढलं तर माळ्यावर आपल्याला अशा अनेक वस्तू दिसतील की ज्यांचा आपल्याला वर्षानुवर्षे काहीही उपयोग झालेला नसतो, परंतु त्या आपण ठेवत असतो. त्या आपल्याला काढण्याचं कधी मनातच येत नाही, आणि काढलं तर मग घरामध्ये वादविवाद होतात. तर अशा या गोष्टी म्हणजे संग्रह करणं ही मनुष्याची काय प्रवृत्ती आहे. म्हणून मनुष्याला त्यांनी सांगितलं दान करा. द हे अक्षर दिलं ब्रह्मदेवानी मनुष्याला, दान करा. म्हणजे निदान आपल्याकडे आपल्याला नको असलेल्या वस्तूंचं तरी देऊन टाका दुसऱ्यांना. त्याला काही फार दान म्हणत नाही, पण अशा प्रकारे दान करा असं सांगितलं. त्यानंतर असुरांमध्ये हिंसेचा प्रकार असतो, हिंसेचा भाव अधिक असतो. असुर म्हटले की मग त्यांना दुसऱ्यांना कष्ट देणं, दुसऱ्यांना पीडा देणं असा असुरांचा स्वभाव असतो. म्हणून त्यांना द हे अक्षराने काय सांगितलं, दया करा असं सांगितलंय. म्हणजे अशा प्रकारे देवता, मनुष्य आणि असुर या तिघांनाही हे जे अक्षर दिलं त्या अक्षराचं त्यांनी तात्पर्य समजून घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण करावं असं ब्रह्मदेवानी त्यांना उपदेश केलेला आहे. आणि मग ते आपल्याला म्हणतात की वर्षाकाळी जेव्हा पाऊस पडत असतो किंवा गर्जना होते, मेघांचा गडगडाट होतं, तेव्हा द द द असा आवाज येतो ना आपल्याला ढगांचा. तर म्हणे की ते आजही ब्रह्मदेवाच्या उपदेशाचे आठवण करून देतात ते आपल्याला, की दमन करा, दान करा, दया करा. म्हणून तो द द द असं त्या आकाशामध्ये आपल्याला गडगडाट ऐकू येतो. अशी कथा बृहदारण्यकामध्ये या उपनिषदामध्ये आलेली आहे. तर असं अन्नात भवन्ति भूतानी आपण काय बघतोय, निसर्गाचं चक्र बघतोय की निसर्गाचं चक्र कसं आहे, एकमेकांवर एकमेक अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये कोणीही स्वतंत्र असं नाही आहे की प्रत्येकाला दुसऱ्याची मदत करणं. म्हणजे आता त्यांनी सांगितलंय की कर्तव्य कर्म करण्याचा विधी कुठे सांगितला आहे, वेदांमध्ये सांगितलेला आहे. वेद आपल्याला काय उपदेश करतात की कसं कर्तव्य केलं पाहिजे, माणसाने कसं वागलं पाहिजे, हे सगळं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की कर्म हे वेदांपासून निर्माण झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग वेद शब्दांमध्ये ऋग्वेद येतात, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, नंतर स्मृती, पुराण, इतिहास, याच्यामध्ये रामायण महाभारत येतात. नंतर आचार्यांचे इतर काय ग्रंथ आहेत, अनुभवाची वचनं आहेत, सशास्त्र आहेत इतर, हे सगळं वाङ्मय जे आहे हे सगळं वेदांमध्ये, वेद या शब्दामध्ये सामावलेलं आहे. आता आणि ब्रह्म हे पद वेदाचा वाचक आहे. वेद सच्चिदानंद घन परमात्म्यापासून प्रगट झाले आहेत आणि अशा प्रकारे परमात्मा हा सर्वांचे मूळ आहे. म्हणजे उलट जर ते चक्र बघायचं झालं तर ब्रह्मापासून वेद निर्माण झाले, वेदांपासून कर्म निर्माण झालं, कर्मापासून यज्ञ निर्माण झाला, त्या यज्ञामुळे पाऊस पडतो आणि त्या पावसामुळे अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नापासून प्राण्यांची निर्मिती होते. असं हे चक्र आहे. म्हणजे नेहमी असंही मी एका ठिकाणी वाचलं होतं की आपले जेव्हा मृत्यू होतो एखाद्या जीवाचा आणि मग तो जीव आकाशामध्ये भ्रमण करत असतो, लगेच काही त्याला जन्म मिळत नाही. आणि मग जसं त्याचं कर्म पूर्ण होतं तसं त्याचं कर्म जेव्हा फलद्रूप होतं तेव्हा पावसाच्या द्वारे तो जो सूक्ष्म जीव असतो तो पावसाच्या पर्जन्यवृष्टीद्वारे जमिनीमध्ये रुजतो आणि जमिनीमध्ये ते पाणी सगळं रुजतं आणि मग त्याच्यातून धान्य निर्माण होतं आणि त्या धान्यामध्ये तो सूक्ष्म जीव असतो आणि तो मग त्या स्त्री पुरुषांच्या पोटात जातो. आपण ते खातो अन्न
आणि मग ते अन्न खाल्ल्यापासून त्या अन्नापासून मग रेत आणि शुक्र तयार होतात. आणि मग अशा अशा याच्या म्हणजे या प्रक्रियेनंतर नंतर जेव्हा मनुष्य म्हणजे स्त्री पुरुष एकत्र येतात आणि मग त्या जीवाची निर्मिती होते. म्हणजे असं हे सुंदर चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये कोणीही बिघाड करू शकत नाही, असं हे चक्र त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सर्वव्यापी परमात्मा हा विशेष रूपामध्ये विशेष रूपाने यज्ञामध्ये विद्यमान आहे. मग निष्काम भावाने जर कर्तव्य कर्म केलं तर परमात्मा म्हणजे आपल्याला सुगमतेने प्राप्त होतो. आणि मनुष्याचं हे काय आहे, त्याचं म्हणजे उद्देश काय आहे, त्याच्या जीवनाचा परमात्म प्राप्ती हा आपल्या जीवनाचा मूळ उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी साधन सांगितलेलं आहे निष्काम कर्मयोग. आणि ते ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला विशेष करून त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की ब्रह्माक्षर नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, की यज्ञामध्ये ब्रह्मतत्व हे नित्य प्रतिष्ठित असतं. मग आता कोणाला अशी शंका येईल की असं म्हणतात की परमात्मा तर सर्वव्यापी आहे आणि त्यांना केवळ यज्ञातच नित्य प्रतिष्ठित का म्हटलं गेलं आहे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय परमात्मा नाही का, असं कोणाच्या मनात येईल. तर तसं नाही आहे. याचा अर्थ परमात्मा तर सगळीकडे आहेच, परंतु जसं जमिनीमध्ये सर्वत्र पाणी असतं, सगळीकडे पाणी आहे, परंतु विहीर जिथे असते तिथून आपल्याला पाण्याचा साठा मिळतो, की सर्व ठिकाणाहून मिळत नाही. आणि नळीमध्ये पण सर्वत्र पाणी भरलेलं असतं, परंतु ज्या ठिकाणी त्या नळीला छिद्र असेल, तोटी असेल, तेथूनच आपल्याला पाणी मिळतं. तसा अर्थ घ्यायचा आहे की परमात्मा हा सर्वगत आहे, परंतु यज्ञापासून तो आपल्याला प्राप्त होतो परमात्म तत्व. मग आपल्यासाठी कर्म केल्याने काय होतं की आपल्यासाठीच फक्त स्वार्थामुळे जर आपण कर्म केलं तर त्याच्यामुळे आपण कर्मबंधनात अडकतो. आणि निष्काम भावाने दुसऱ्याच्या हितासाठी जर कर्तव्याचं पालन केलं तर काय होतं, ह्या नित्यप्राप्त म्हणजे आपल्यामध्येच असलेल्या परमात्म्याचा आपल्याला शोध लागतो आणि आपण कर्मबंधनापासून सुटून जातो. म्हणजे सृष्टीचक्रानुसार चालण्याची अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, मनुष्यावर आहे. म्हणून जो मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही त्याचा उपहास भगवान पुढील श्लोकामध्ये करतात. म्हणजे आधी सांगितलं त्यांनी की हे असं असं चक्र आहे आणि याच्यानुसार सृष्टीचक्रानुसार चालायला पाहिजे. आणि जे या सृष्टीचक्रानुसार चालत नाहीत ते कसे असतात, तर एवं प्रवर्तित चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. म्हणजे हे पार्था, जो मनुष्य या लोकात या प्रकारे म्हणजे आत्ता मागच्या श्लोकात सांगितलं त्याप्रमाणे जो कर्म करत नाही त्याचं काय होतं म्हणे की सृष्टीचक्रानुसार चालत नाही, तो कसा असतो, अघायुरिंद्रिया रामो, म्हणजे इंद्रियाद्वारा भोगात रमणारा असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे पापमय जीवन जगणारा मनुष्य या संसारात व्यर्थ जगतो. म्हणजे का मनुष्य जन्माला येऊन कर्तव्य पालन करणं हेच महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि कर्तव्य पालन जो करत नाही तो या भूमीला भार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता जसे रथाच्या चाकाचा लहानसा भाग जरी तुटला तरी रथाच्या सर्व अंगांना तसेच त्यात बसलेल्या रथी आणि सारथ्याला धक्का बसतो, कारण की रथाचं चक्र हे व्यवस्थितच चाललं पाहिजे तर तो रथ व्यवस्थित चालेल. त्याप्रमाणे इथे त्यांनी सांगितलं आहे की सृष्टीचक्रानुसार जो वर्तन करीत नाही तो संपूर्ण सृष्टीच्या संचालनामध्ये बाधा आणतो. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, इंद्रियाराम असं म्हटलेलं आहे त्याला. हे जे आहे ना, एवं प्रवर्तितम चक्र नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो. इंद्रियाराम म्हणजे काय, जो मनुष्य कामना, ममता, आसक्ती इत्यादींनी युक्त असतो आणि त्यांनी काय करतो, कामनेमुळे तो काय करतो, फक्त भोगच भोगत राहतो.
फक्त स्वतःचाच विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही, असा मनुष्य भोगामध्ये रमणारा आणि पशुपेक्षाही नीच आहे. कारण पशु नवीन पाप करीत नाहीत, पूर्वी केल्या गेलेल्या पापाचे फळच फक्त भोगत असतात. पशूंना काही अशी बुद्धी नाही आहे की नवीन पुण्यकर्म करावं किंवा नवीन पापकर्म. त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार ते फक्त कर्म करत असतात. म्हणजे पापाचंच फळ हे पशुयोनी आहे ना, त्यामुळे ते ते भोगत असतात. परंतु हा जो मनुष्य आहे याला मात्र विवेक बुद्धी दिलेली आहे. आपल्याला चांगलं कर्म काय, वाईट कर्म काय हे कळतं, आपल्याला निवड करता येते त्याच्यामध्ये. आणि ते जर हे करत नाही, हा जो इंद्रियाराम असतो हा फक्त इंद्रियांचे चोचले पुरवतो, नवीन नवीन पाप करत जातो आणि पतनाकडे जातो. आणि याच्यामुळे काय होतं, मग सृष्टीमध्ये बाधा, सृष्टीचक्रामध्ये बाधा निर्माण होते, असं त्यांनी सांगितलंय. अघायू, अघ म्हणजे पाप, म्हणजे सृष्टी चक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्याचे आयुष्य अघायू असं म्हटलंय. त्याचे जीवन केवळ पापमय असते. अघायू म्हणजे पापमय जीवन. आयु असा शब्द आला ना, अघ म्हणजे पाप, आयु म्हणजे आयुष्य. तसं पापमय त्याचं आयुष्य होऊन जातं. कारण की इंद्रियाद्वारा भोगबुद्धीने भोग भोगणारा हा मनुष्य जो आहे हा काय करतो, अतिशय अभिमानी असतो, स्वार्थी असतो आणि भोग आणि संग्रहाची इच्छाच त्याच्याकडे जास्त असते. आणि म्हणून त्याचं जीवन हे पापमय होऊन जातं. म्हणून मोघम पार्थस जीवती, अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. 16वा श्लोक चालू आहे आपला. म्हणजे मोघम पार्थस जीवती, आपल्या कर्तव्याचे पालन न करणाऱ्या मनुष्याची सभ्य भाषेमध्ये या ठिकाणी निंदाच केलेली आहे भगवंतानी. पापी मनुष्य कसा असतो, तो पृथ्वीला कसा भारभूत आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो मृत्यू पावला तर बरे असं सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे तात्पर्य काय की जर तो आपल्या कर्तव्याचे पालन करत नसेल, सृष्टीला सुख देत नसेल, तर निदान त्याने कमीत कमी दुःख तरी देऊ नये असं भगवंताला वाटतंय. म्हणजे भगवंतानी सांगितलं आहे की या पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याचा काहीतरी स्वधर्म हा असतोच असतो आणि त्यांनी ते कर्म हे उत्तम प्रकारे केलंच पाहिजे, तरच त्याच्या आयुष्याचा उपयोग आहे, नाहीतर तो या भूमीला भार आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे सृष्टीचक्रानुसार न चालणाऱ्या मनुष्यासाठी भगवंतानी स्तेन एव सहा, आपण मागे तो श्लोक पाहिला ना 12वा, स्तेन म्हणजे काय, चोर, की असा मनुष्याला चोर म्हटलेलं आहे की जे भगवंतानी तयार केलेलं आहे ते त्याच्यासाठीच केलेलं आहे. म्हणजे एकमेकांना सहकार्य करत जर आपण हे सृष्टीचक्र चालू ठेवलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टीमधील संपूर्ण मानवांचं कल्याणच आहे. नाही तर मग काय होतं, भुंजते ते त्वघम पापा, हे सुद्धा आपण हा सुद्धा श्लोक पाहिला होता. म्हणजे ते काय करतात, इतरांना मदत न करतात, स्वतःच्या इंद्रियांचेच फक्त चोचले पुरवतात, त्यांना ते तर पापच खातात असं म्हटलेलं आहे. अघायुरिंद्रिया रामो, या श्लोकाचा अर्थ पण असाच आहे. अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. म्हणजे संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी जो आपले कर्तव्याचे पालन करत नाही त्या मनुष्याचा पूर्वश्लोकामध्ये भगवंताने अशा प्रकारे उपहास केलेला आहे. म्हणजे त्याची निंदा केलेली आहे भगवंताने की असं काही जीवन बरोबर नाही आहे, की तुम्हाला ज्याच्यासाठी निर्माण केलेलं आहे स्वधर्म पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि आता या पुढच्या श्लोकामध्ये मात्र जो कर्तव्य पालन करतो आणि ज्यांनी संसाराशी जो अनासक्त झालेला आहे, संसारामध्ये राहतो, सगळ्या कर्मांचं तो पालन करतो, स्वधर्माचं पालन करतो, अशा महापुरुषाचं वर्णन आता ह्या पुढच्या 17व्या श्लोकात केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे गीतेचं हे वैशिष्ट्यच आहे की प्रत्येक अध्यायामध्ये गीतेने एकाएकाची वैशिष्ट्य लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे आपण दुसरा अध्याय बघितला, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली होती की स्थितप्रज्ञ हा कसा असतो, न द्वेष्टी न कांक्षती, हे सगळं प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. दुःखेष्णुद्विग्न मना, जो दुःखामध्ये दुःखी होत नाही, जो सुखामध्ये मोहून जात नाही, अशा मनुष्याचं वर्णन स्थितप्रज्ञ या शब्दाने त्यांनी केलं होतं. आता या ठिकाणी कर्मयोग याची लक्षणं सांगितलेली आहेत.
दुसऱ्या अध्यायात झाला तो स्थितप्रज्ञ झाला. आता तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, कर्मयोगी. मग कसा असतो हा? तर यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. की जो मनुष्य स्वतः आपल्यातच रममाण असणारा, यस्त्वात्मरतिरेव स्याद, तसेच आपल्यातच तृप्त आणि आपल्यातच संतुष्ट राहणारा असतो, त्याच्यासाठी काहीही कर्तव्य नाही. म्हणजे आता इथे आपल्यासाठी याचा अर्थ ह्या आपल्या शरीरासाठी असं नाही बरं का. आत्म्यामध्ये संतुष्ट राहणारा, यस्त्वात्मरतिरेव स्याद. आत्मरत असं असा याच्यामध्ये शब्द आहे. यस्त्वात्मरतिरेव स्याद म्हणजे आत्मरत आणि आत्मतृप्तश्च, जो आत्मतृप्त असतो, आत्मसंतुष्ट असतो, अशा व्यक्तीचं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्याला म्हणायचं कर्मयोगी, कर्मयोगी असतो हा. मग आता आपल्याला माहिती आहे साधारण की कोणत्याही मनुष्याचं आपल्या संसारावर प्रेम असतं, आपण जिथे राहतो त्या घरावर, आपल्या माणसांवर प्रेम असतं. हा सर्वांचा. पण हे प्रेम कायम राहत नाही. त्यांनी आपल्याला त्याच्या पुढचं सांगितलं आहे की जरी आपलं ह्या सगळ्यांवर प्रेम असलं तरीसुद्धा ते प्रेम कायम राहत नाही, असा अनुभव आहे. कसा आहे तो अनुभव? तर विवाहाच्या वेळी स्त्री आणि पुरुषात एकमेकांविषयी जी प्रीती असते, लग्न ठरतं एखाद्या मुलीचं, तेव्हा आकर्षण असतं मनामध्ये की कसा असेल माझा पती, काय होईल आमच्यामध्ये, कसं होईल. आणि मग हळूहळू त्यांचं लग्न होतं, मग हळूहळू प्रेम वाढतं, त्यांना मुलं बाळं होतात आणि मग हळूहळू काय होतं, त्यांचं आकर्षण कमी होऊन जातं. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. कमी होऊन जातं आकर्षण. आणि म्हणजे काय की जसं भोजन केल्याने जी तृप्ती होते ती फार थोड्या काळापुरती असते. जेवणाचं पण तसंच आहे ना, की खूप आवडते एखादी गोष्ट मला खूप. आता जिलबी समजा मला खूप आवडते, मी एक जिलबी खाल्ली, दुसरी खाल्ली, तिसरी खाल्ली, चौथी खाल्ली, मग पाचवी खाताना नको आता मला जिलबी नको असं मी म्हणते. सहावी जर मला कोणी खाल्ली तर मी म्हणते नको मला आता, माझं झालं पोट भरलं. सातवी जर मला दिली मी म्हणते माझ्या डोळ्यासमोर सुद्धा आता जिलबी नको. म्हणजे मला अक्षरशः त्याचा असा तिटकारा येतो की नको मला आता खायची नाही आहे. म्हणजे काय अनुभव त्यांनी सांगितला की संसारामध्ये जरी आपलं सगळ्यांवर प्रेम असलं तरी काही दिवसांनी ते काही कायम राहत नाही, ते हळूहळू कमी होत जातं. तसंच प्रत्येक भोगाचं आहे. भोगाचं पण तसंच आहे की धनप्राप्तीचं सुद्धा, आता हे भोजनाचं झालं, नंतर धनप्राप्तीचं सांगितलं त्यांनी की आपल्याला धनाची लालसा असते. धन मिळालं की अजून लालसा वाढत जाते, अजून मिळावं असं वाटतं. आणि ते काही कायम टिकतच नाही, त्याची उणीव कायम भासत राहते. कितीही श्रीमंत झाला तरी तो म्हणतो की नाही अजून मला थोडंफार मिळायलाच पाहिजे, किंवा आता हे मिळालेलं टिकेल की नाही अशी पण त्याला चिंता असते. म्हणजे धनिकाला सुद्धा चिंता आहे, जो गरीब आहे त्यालाही चिंता आहे. म्हणजे उणीव ही संसारामध्ये आहेच. म्हणजे तात्पर्य काय की संसाराविषयी प्रीती, तृप्ती, तुष्टी कधीही कायम राहू शकत नाही. आणि या कर्मयोगाबद्दल आपल्याला ते सांगतात आहे की हा कसा असो, आत्मरती असतो, आत्मसंतुष्ट असतो, आत्मतृप्त असतो, असा हा कर्मयोगी असतो. सुंदर सांगितलंय त्यांनी की कर्मयोगाला मात्र या ठिकाणी या गोष्टीचा या गोष्टीशी त्याला काहीही घेणं देणं नसतं. की साधक तर त्या सुखाचे मूळ कारण निष्कामता मानतात. आणि ह्या सगळ्याचं कारण काय आहे? निष्कामता. की निष्कामपणे जर एखादं काम आपण केलं तर मग आपल्याला दुःख निर्मिती होणार नाही. कारण दुःखाचं कारणच कामना आहे. एखाद्या गोष्टीची कामना करणं ते दुःखाचं कारण आहे. आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं, ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधोभिजायते. म्हणजे मोहामध्ये क्रोध हा ठेवलेलाच आहे. आधी विषयांचं ध्यान केलं की त्याचं आकर्षण वाढत जातं, मग तो विषय मिळावा म्हणून कामना वाढत जाते. मग तो विषय मिळाला तर लोभ वाढतो, तो विषय नाही मिळाला तर क्रोध वाढतो. म्हणजे ही सगळी साखळी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं संसारामध्ये आसक्त मनुष्य जो असतो तो वस्तूच्या प्राप्तीमध्ये सुख मानतो, आणि हा जो कर्मयोगी असतो हा वस्तूच्या अप्राप्तीमध्ये सुख मानतो. की मला वस्तू नाही मिळाली तरी चांगलं आहे, मी आपला तृप्तच आहे तसाच आहे असं त्याला वाटतं.
म्हणून ते आपल्याला म्हणतात की आपल्याला जर कर्मयोगी व्हायचं असेल तर आपण त्या वस्तूमध्ये आसक्त न होता अनासक्ती हा गुण आपल्याकडे ठेवला पाहिजे. म्हणून सकामी मनुष्यांना कर्मयोगाचे अधिकारी म्हटले गेले आहे की कर्मयोगस्तु कामिनाम, असं भागवतामध्ये सुद्धा सांगितलंय की सकामी मनुष्याची प्रीती, तृप्ती, तुष्टी संसाराविषयी असते, पण कर्मयोगाने जो सिद्ध झालेला आहे त्याची मात्र भगवंतामध्ये तृप्ती, तुष्टी आणि प्रीती असते, की त्याला भगवंताबद्दल प्रेम असतं, कामना पण त्याला भगवंताबद्दल असते, आणि जे काय मला करायचं आहे, जे काय करायचं आहे ते फक्त त्याच्यासाठी करायचं आहे असा त्याचा भाव असतो कर्मयोगाचा. म्हणून त्यांनी काय कर्मयोगाची लक्षणच या ठिकाणी सांगितलेली आहे की रती, तृप्ती आणि तुष्टी जेव्हा आपली आपणातच होते. आत्मतृप्तश्च म्हटलंय ना, यस्त्वा आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यन्य विद्यते. मग त्याला काहीही करण्याचं शिल्लकच राहत नाही. त्याला म्हणजे त्याला मग या महापुरुषांकडून जे काही कर्म होतात ती कशी होतात, लोकांसाठी, लोकसंग्रहासाठी ते कर्म करतात. मग म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आपल्याला दुःख होण्याचं काय कारण आहे की मी आणि माझं असं समजून आपण कुठलंही कर्म करत असतो. माझ्या स्वतःच्या आरामासाठी म्हणून मी कर्म करत असते. माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे किंवा मी ज्यांच्यावर प्रेम करते त्यांच्यासाठी मी कर्म करत असते. आणि हा कर्मयोगी मात्र दुसऱ्यासाठी कर्म करत असतो. मग तो शरीराला सुद्धा दुसरंच समजतो, कारण त्यांनी स्वतःचं स्वरूप हे आत्मा हे त्याचं स्वरूप समजलेला असतो. त्याला हे ज्ञान झालेलं असतं की मी म्हणजे शरीर नाही तर मी म्हणजे आत्मा आहे. हे ज्ञान त्या कर्मयोग्याला झालेलं असतं, आणि त्यामुळे तो शरीरसुद्धा दुसरंच समजतो की हे शरीरसुद्धा वेगळं आहे. ही इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण, नंतर मग माता, पिता, स्त्री, पुत्र, परिवार, समाज, देश हे सगळे काही दुसरे असतात त्याच्यासाठी, आणि म्हणून तो सगळं त्यांच्यासाठी कर्म करत असतो. आणि मग तो स्वतःमध्येच रममान झालेला असतो, आत्म्यातच संतुष्ट झालेला असतो, आणि तो स्वतःसाठी कुठलीही क्रिया करत नाही. तर तो जे काय करतो ते सगळं दुसऱ्यांसाठी करत असतो. आणि मग जेव्हा काही ना काही मिळवण्याची कामना होते तेव्हाच कर्म होते. म्हणजे आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे तेव्हा मी कर्म करते. आणि मग सिद्ध महापुरुषा मात्र, आणि मला कशाचा तरी अभाव असतो एखाद्या गोष्टीचा, म्हणून मला ते मिळवायचं असतं. पण हा जो कर्मयोगी असतो याला कशाचाही अभाव नसतो, तो आत्मतृप्तच असतो, त्याला सगळं काही मिळालेलं आहे असं तो मानत असतो. त्यामुळे त्याला त्याच्यासाठी त्यांनी जे त्याच्या हातून ज्या क्रिया घडतात मग की त्याच्यासाठी कर्तव्य हे काही उरतच नाही. आणि तो जे काय कर्म करतो ते सगळं लोककल्याणासाठी तो कर्म करत असतो. लोकसंग्रहासाठी त्याच्या हातून त्या सगळ्या क्रिया घडत असतात. जसे डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप, श्वासाचे आवागमन, भोजनाचे पचन होणे इत्यादी क्रिया कशा प्रकृतीमध्ये आपोआप होत असतात. आपण मागच्या वेळेस हे सगळं पाहिलं होतं की आपण ते काहीच, आपलं कर्तृत्व काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, प्रकृती हे सगळं करते. आपण फक्त खाण्याचं काम करतो, तिखट खातो, खारट खातो, आंबट खातो, पण ते सगळं पचवण्याचं काम आपलं हे शरीरशास्त्र जे आहे, जो हा परमेश्वर आतमध्ये बसलेला आहे तो सगळं हे करत असतो. आणि अशा क्रिया म्हणजे असं ह्या कर्मयोगाचं ज्ञान जागृत असतं, आणि त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीचा कर्तृत्व अभिमान त्याच्याकडे नसतो की मी हे केलं, मी हे केलं, असा अभिमान त्याच्याकडे अजिबात नसतो. मग आता तेच ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. 18वा श्लोक. नैव तस्य कृते नार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. की हा जो कर्मयोगी आहे याचं या संसारात कर्म करण्याचेही काही प्रयोजन राहत नाही आणि कर्म न करण्याचेही काही प्रयोजन राहत नाही. आणि तसेच संपूर्ण प्राण्याविषयी त्याच्या थोडासुद्धा स्वार्थाचा संबंध राहत नाही. म्हणजे न द्वेष्टी न कांक्षती, किंवा आपण जे सगळं बघतो की कोणाशीही त्याला की हा माझ्या खूपच प्रेमाचा आहे, किंवा ह्याचा मी खूप तिरस्कार करतो, हा माझा मित्र आहे किंवा हा माझा शत्रू आहे, असा भाव त्यांच्याकडे अजिबात नसतो. नैव तस्य कृतेनार्थो,
म्हणजे काय की प्रत्येक मनुष्याची काही ना काही करण्याची प्रवृत्ती असते. जोपर्यंत ही करण्याची प्रवृत्ती कोणत्याही सांसारिक वस्तूच्या प्राप्तीसाठी असते तोपर्यंत त्याचे आपल्यासाठी करणे शिल्लकच राहते. आता आपलं तसंच आहे ना की आपण संसारासाठीच सगळं काम करत असतो, काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं. परंतु हा जो कर्मयोगी असतो ह्याला काहीही मिळवायचं नसतं. आणि मग त्यांनी सांगितलं आहे की कर्म ही 2 प्रकारची असतात. काही कामनापूर्तीसाठी आपण कर्म करत असतो आणि काही लोक मात्र कामना निवृत्तीसाठी कर्म करत असतात. म्हणजे साधारण मनुष्य आहे हा कामनापूर्तीसाठी कर्म करतो आणि कर्मयोगी मात्र कामना निवृत्तीसाठी कर्म करत असतो. हा आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. आणि योगाने सिद्ध झालेल्या महापुरुषात कोणतीही कामना नसते. त्याचा कोणत्याही कर्तव्याशी थोडासुद्धा संबंध नाही. म्हणून त्याच्याकडून निस्वार्थ भावाने सृष्टीच्या हितासाठी आपोआप कर्म केले जातात. कारण त्याला स्वतःचं हित काही करायचंच नसतं. जे काही करायचं ते दुसऱ्यांसाठीच. तुकाराम महाराज म्हणतात ना की आता राहिलो उपकारा पुरता, असं त्यांचं आयुष्य झालेलं होतं तुकाराम महाराजांचं. की ते सकाळी उठायचे, आपलं नित्यनैमित्तिक कर्म करायचे आणि स्नानसंध्या वगैरे झाली त्यांची की बाहेर पडायचे. आणि बाहेर पडायचे तर हातामध्ये थोडीशी वाटी साखर घ्यायचे ते आणि प्रत्येक झाडाच्या बुंद्याशी मुंग्या असतात त्या मुंग्यांना ते साखर घालायचे. म्हणजे केवढा सूक्ष्म भाव त्यांच्यामध्ये होता की ते साखर म्हणजे त्या मुंग्यांचं अन्न आहे साखर, म्हणून मग त्यांना ते साखर वाटत वाटत असे जायचे. आणि नंतर ते कोणी रस्त्यामध्ये जर एखादा गरीब दिसला तर त्याला, आता ह्यांच्याकडे तर काय पैसा बिसा काही नव्हताच, पण त्याला मदत करायची. त्याला काय जी कोणी म्हातारा माणूस असेल, त्याला रस्ता पार करायचा असेल, त्याला खांद्यावर बसवून बाजूला घेऊन जायचे. कोणाला काही दुखत असेल त्याला औषध लावून द्यायचे, कोणाचा पाय दुखत असेल त्याचा पाय सोडून द्यायचे. म्हणजे आता उरलो उपकारा पुरता, असंच तुकाराम महाराजांचं पूर्ण आचरण होतं. म्हणून त्यांना कर्मयोगी म्हणायचं. कर्मयोगी होते ते. म्हणजे